आता मतदान काय सगळी भेसळच आहे किती. हाय ते कार्डावरचं धान्य आम्हाला मिळत नाही, आम्ही व्याजानं आणून खायला लागले. कारण बाळासाहेब ठाकरे असते तर यांच्या संकट गेले नसते ना, त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांचा वारसा चावला. आता राहुल गांधींच्या सारखं धर्मनिरपेक्ष काँग्रेसचं सरकार येणं गरजेचं आहे. 5 वर्षासाठी त्यांना देऊन बघावं. आता काहीच अपेक्षा नाहीत कोणाकडून. त्यांचे खरेदी विक्री मोठे चालू आहे. गरीबाकडे कोणाचे लक्ष नाही आहे. फक्त तुमचं ते ईव्हीएम मशीन मध्ये तेवढं फॉल्ट असू नये. जे भ्रष्टाचार करतात त्यांना आपल्या पक्षात घेतात. महागाई का आहेच, कोण पण आलं तर महागाई राहणारच. एकनाथ शिंदे यांनी भरपूर कामं केलेले आहेत. तसं जर बघितलं चुकीचंच आहे. आज एक मुख्यमंत्री आहे, उद्या एक दुसराच असतोय. त्याला तुम्ही तो ठरवता तुम्हीच, आणि तुम्ही त्याला पक्षात घेऊन त्याला तुम्ही मंत्री करताय, आमदार पदावर बसवताय, हे काही योग्य नाही. असणाऱ्यांच्या हा घरात कने सगळं भक्कम आहे, नसणाऱ्यांच्या कने सगळं पोटावर पाय आले बघा. गरीबावर कोणावर लक्ष नाही आहे. काय गरीब मरायला लागले आणि श्रीमंत वरती यायला लागले आणि बिल्डिंग सगळं बांधून का नाही आयशारामध्ये आहेत. त्यांनी जे सांगितलं होतं ते सगळं खोटं सांगितलं आणि एक ठराविक गोष्टीकडे लक्ष, 370 कलम, राम मंदिर अशा गोष्टीकडे लोकांचं लक्ष वळवायचं आणि मतं घ्यायची, एवढं त्यांचा कार्यक्रम चालू आहे. बाकी सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी जे काही निगडीत आहे त्याच्याबद्दल काय नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जातीवाद भडकवाल्यात. वदनी कवल घेता नाम घ्या. रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही. नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तसं बघायला गेलं तर लोकसभेची निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यामध्ये आता सुरू झालेल्या राजकीय हालचाली. पण खरं बघायला गेलं तर आत्ता या वर्षभरामध्ये म्हणूयात किंवा या 2 वर्षामध्ये म्हणूयात भरपूर राजकीय सत्तांतरे झालीत. मग ही राजकीय सत्तांतरं झाल्यानंतर बदलल्यानंतर सामान्य नागरिक, ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक नेमकं कुणाच्या बाजूने आहेत ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तसं बघायला गेलं तर ही जी लोकसभेची निवडणूक जी होणार आहे ही महायुती आघाडी आणि महाविकास आघाडी या 2 गटामध्येच होणार आहे आणि यामध्ये सामान्य नागरिक कुणाच्या बाजूने आहे हे आपण जाणून घेणार आहे. दादा नमस्कार, काय म्हणताय, कुठलं लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी की महायुती आघाडी? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे म्हणजे महायुती आघाडी. का बरं? एकनाथ शिंदे काम चांगलं आहे, सर्वसामान्य माणसात मिसळतो. उद्धव ठाकरेंचं काम नव्हतं का चांगलं? ते विचार पटलेले नाहीत ना आपल्याला, कुणाला? जनतेला, म्हणजे लोकांनी पटलेलं नाही विचार. म्हणजे कसं आहे, बाळासाहेब ठाकरे असते ते म्हणतात एकनाथ शिंदे गद्दार आहेत, असं आहेत. ठीक आहे, आपल्याला माहीत नाही. कारण बाळासाहेब ठाकरे असते तर यांच्या संकट गेले नसते ना, त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांचा वारसा चावला. त्यामुळे एकनाथ शिंदे काय करतात, व्यवसाय काय करतात? मी रिक्षा जातो. ही रिक्षा आपलीच आहे का? काय वाटते, कोण? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे काय रिक्षा ड्रायव्हर ते होते, आपण पण रिक्षा ड्रायव्हर आहे म्हणून. योजना चांगल्या आणल्यात ना गोरगरीबासून. योजना पाहता आता परवा त्यांनी ते जाहीर केले दिवाळीत गिफ्ट लोक असणे, ते चांगले नाही. आता शिवजयंतीला बी आता ते वाटणार आहे, ते बी चांगलं आहे ना. शिवजयंतीला सुद्धा ते वाटणार आहे आता. बरोबर आहे. एकनाथ शिंदे महायुती आघाडी. का बरं? आता का त्यांच्याकडनं हे करायला पाहिजे. आता जिकडे तिकडे त्यांचं जे चालू ना, काय याच्याबद्दल जास्त काय चर्चा करू शकत नाही. काय आता आपल्याला शेवटी राबून खायला पाहिजे एवढंच माहीत आहे. काय व्यवसाय करतात? रिक्षा व्यवसाय. रिक्षा चालू. हो. मग महायुती आघाडी म्हणण्यामागचं कारण काय, की मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे आहेत. मग आता त्यांचंच राज्य आहे ना. रिक्षात ते पण चालवत होते ज्या वेळेला सुरुवात. ते काय उपयोग नाही त्याचा. ते आता काय रिक्षावाल्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची अजून स्थापना कुठे केली त्यांनी. बरं, मग कसं ते काय नुसतं नावाला जायचं हो. आता बघूया की त्यांच्याकडनं बोलल्यानंतर तरी काय त्यांच्यावर परिणाम होते का बघूया. असा आहे विषय. काय वाटतं, होईल का पुढे? काय बघूया आता त्यांचं नशीब. आता या इकडे. नाव कसं? राणी महेश मासलकर. नाव कसं म्हणलात? राणी महेश मासलकर. राहायला कुठं? चिले कॉलनी. बोला की. 1 मिनिट थांबा. काय चिले कॉलनीमध्ये लोकसभेची निवडणूक लागणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती आघाडी माहिती आहे का? हे मुख्यमंत्री कोण आहे माहिती आहे का? हा, मुख्यमंत्री कोण आहेत माहिती आहे का? माहिती. कोण आहे? मोदी पंतप्रधान आहे. पंतप्रधान. कोण आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे? राजकारणामध्ये आता कुणाकडे सत्ता असायला पाहिजे, तुम्हाला काय वाटते? काय बोलू? नमस्कार, काय वाटते सांगा की. काय म्हणताय, बोला. महाविकास आघाडी की महायुती आघाडी? महायुती आघाडी. का बरं? का आता कामं चांगले आहेत, मंत्रीपद चांगले आहेत, कामं होतात लोकांची. आता राष्ट्रवादी बिन फुटले, अजित पवारला मिळालेले चांगली कामं होतील. चांगली कामं होतील. मग आता पुढच्या ह्या निवडणुकामध्ये, येणाऱ्या निवडणुकामध्ये लोक मतं टाकतील का?
टाकणार की लोकांची कामदारी म्हणजे लोक टाकणार का लोक म्हणतात गद्दार आहेत हे आहेत. गद्दार त्यांना वाटलं त्याला वाटलं गद्दार वा त्यांना चांगलं वाटलं चांगलं आहे. हां आम्हाला चांगलं वाटलं आम्ही त्यांना मतदान करणार. बरं. अजून काही लोक आहेत, या लोकांच्या सुद्धा अजून प्रतिक्रिया घेऊया. या इकडे. काका नमस्कार. मतदान करताय का नाही? करतोय की. हां काय वाटते मुख्यमंत्री कोण पाहिजे? मुख्यमंत्री फडणवीस पाहिजे. फडणवीस पाहिजे, BJP पाहिजे. का बरं? आत्ताच्या 7-8 वर्षा कालखंडात तिन्ही रस्ते वगैरे हे ते सुविधा जरा चांगल्या दिल्या. हां महागाई का आहेच, कोण पण आलं तर महागाई राहणारच. हां त्यामुळं आता कुठं होते तर मुख्यमंत्री फडणवीस व्हायला पाहिजे. मालक नमस्कार. मला त्यातलं काही माहित नाही. मला काय राजकीय काय आपण बोलत नाही का? मी काही चर्चा करत काय नाही. हो का असं काय वातावरण बदलले? काय वातावरण आणि ते राजकीय आपल्याला इंटरेस्ट पण नाही आहे त्याच्यात. इथनं मागं होता का 5 वर्षापूर्वी? कधीच नाही मी राजकीय माझे धंद्यात आणि मीच राजकीय कारणात मी कधीच इंटरेस्ट घेतलेलं नाही. ते सगळं असू दे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचा व्हायला पाहिजे? आता काय आज एक होतोय उद्या एक होते. आता काय गॅरंटी सांगणं चुकीचंच आहे. आज एक मुख्यमंत्री आहे तर उद्या एक दुसराच असतोय. हां ते काय आता राजकारणामध्ये काय राहिले आता. कोल्हापूरकर कुणाच्या बाजून राहायला पाहिजे? कोल्हापूरवर भाजपच्या बाजूवर राहायला पाहिजे की. नाही आता सांगितलं की भाजप. हा भाजपच की सांगितलं की मी. हां म्हणजे महायुतीला तुम्ही सपोर्ट करता? हो 100%. आता आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारामध्ये इथं काही नागरिक आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्ते. महाविकास आघाडी. का ती? महाविकास आघाडीच्या बाजूने एवढं सांगितले फक्त. बाकी काय आम्हाला त्याची ध्येय धोरणं पटल्यात म्हणून राहायचं. महाविकास हां आघाडी. बरोबर. तुमचं काय मत आहे साहेब? माझं काय मत नाही आता हे आपल्याला त्याच्याच्या राजकारणाशी काय समजत. तरी पण मुख्यमंत्री उद्या कुठला असायला पाहिजे जेणेकरून आपल्या कोल्हापूरकरांच्या हिताच्या, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना जो करेल असा कोण असायला पाहिजे असं तुमचं मत आहे? काय आता कोण येईल ते करणारच की काम करणार. मुख्यमंत्र्याचं कामच आहे ना. गेल्या 5 वर्षात जवळपास बघायला गेलं तर मुख्यमंत्री बदलण्याची जी प्रोसेस आहे ती वाढलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी भरपूर कामं केलेले आहेत त्यांनी तसं जर बघितलं तर. हां म्हणजे महायुती आघाडी असावी असं तुमचं एक मत आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. काय कसं आहे ॲक्च्युली यामध्ये जो काम करेल तोच यायला पाहिजे. बाकीच्यांचा काय उपयोग आहे की आता मागचा जर इतिहास बघितला आपण तर त्याच्यामध्ये किती कामं झाले आणि आता किती कामं वाढले आहेत. आज कसं आहे की आज सुरुवात तर झाली काहीतरी कुठं कामाची. ही कुठेतरी कामं जर झाली सुरुवात ती पुढं पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे झालेला जो बदल आहे तो चांगला आहे. चांगला आहे. झालेला बदल चांगलाच आहे. का तर त्या जो जर बदल नाही झाला तर आहे त्या ठिकाणीच आहे. आपल्या इथे काय डेव्हलपमेंट झाली कोल्हापूरमध्ये? काहीच नाही डेव्हलपमेंट. आता ही डेव्हलपमेंट व्हायसाठी कोणतं आपल्यासमोर यायला पाहिजे. बरोबर. यासाठी मग आता जो डेव्हलपमेंट करेल त्यालाच द्यायला पाहिजे ना. नमस्कार सर. बोला की. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल महाविकास आघाडी की महायुती आघाडी आणि का? महाविकास आघाडी. का बरं? त्यांची तत्व चांगले आहेत, एकनिष्ठ आहेत, फुटीरपणा नाही. सगळ्या जर का बघायला गेलं तर संमिश्र प्रतिक्रिया आहेत. आपण हा रिपोर्ट आता आपण आहे महापालिकेच्या दारामध्ये उभा आहे. इथं जे नागरिक आहेत हे नागरिक इथं त्यांची काहीतरी कामं असतील त्यासाठी आलेले आहेत आणि आपण डायरेक्टली येऊन त्यांच्यासोबत उभा राहून ही प्रतिक्रिया विचारायला लागली. महाविकास आघाडी म्हणताय तर महाविकास आघाडीमधून कोण असायला पाहिजे पुढं? ही ती युती ठरवल कोण, त्यामुळे आम्ही बोलू शकत नाही. नेते कोण असेल ते ठरवतील. जे महाविकास आघाडीचे 3 पक्षाचे नेते आहेत ते ठरवतील आणि कोण असायला पाहिजे आणि त्यांनी जे उमेदवार देतील तो आम्ही सगळे मान्य करणार. आम्ही जर महाविकास आघाडीच्या बाजूने भक्कमपणे राहणार. कारण काय माहिती आहे, तुम्ही आघाडी मला प्रश्न विचारला. आत्ता जे चाललेलं आहे, आता जे राजकारण चाललेलं आहे, फक्त त्याला भीती दाखवायचं, ईडी मागं लावायची आणि त्याला पक्षात घ्यायचं आणि असंही राजकारण चाललेलं आहे. हे काय मान्य नाही. तो चोर आहे ना, मग त्याला तुम्ही शासन द्या ना. त्याला तुम्ही पक्षात घेऊन मोठं का करताय? त्याला पक्षात घेऊन मोठं करायचं नाही ना. त्याला तुम्ही तो चोर ठरवताय तुम्हीच आणि तुम्ही त्याला पक्षात घेऊन त्याला तुम्ही मंत्री करताय, आमदार पदावर बसवताय. हे काही योग्य नाही. सामान्य लोकांनी काय करायचं? सामान्य लोकांना खाली ह्यामुळे दडपण यायला लागले ना. सर्वसामान्य माणसावर दडपण यायला लागले. त्यामुळं राजकारण करायचं का नाही, राजकारणात पडायचं का नाही हा मोठा विषय आहे आता इथं. त्यामुळं सर्वसामान्य माणसं, मी सामाजिक काम करतो, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. माझ्या कोल्हापूर महापालिकेचे 3 मला सांगा काय आता तुम्ही म्हणताय हे योग्य. मग हे ईडीची भीती किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्याचा कुठं ह्या निवडणुकीत फरक काय पडेल का?
नाही जनता ओळखून आहे ना ईडी. आता कसं आहे म्हणजे काय ईडी लावली बाकी काय लावली तरी लोकांच्या मनात जे विचार काय आहे तो लोकांना माहीत आहे पक्का विषय काय पुढे काय करायचं. आता तुमचे आता ते लोक बोलून दाखवणार नाही. बोलून दाखवणार नाही दाखवणार. मतदानाच्या वेळेला सगळं पेटीतनं दाखवणार तुम्हाला. मतदारांना अगदी सगळं दाखवणार. फक्त तुमचं ते EVM मशीनमध्ये तेवढं फॉल्ट असू नये. ते तेवढं जरासं EVM मशीन आहे की नाही ते तेवढं असू नये. आणि माझी मुळात मागणी काय ते ह्याच्यावर बॅलेट पेपर व्हावं. मुळात बॅलेट पेपर व्हावं. काय आहे कारण काय माहिती काय आता एक 4 राज्य निवडणुका झाल्या त्या 4 राज्याचा असा कल होता तो एका रात्रीतनं बदलला. त्यामुळे आता त्याची शंका यायला लागली. कर्नाटकमध्ये लागलं की अहो कारण तुम्ही हे बघा 4-5 राज्य निवडणुका लागल्या एक राज्य सोडून द्यायचो. 3 राज्य आपल्याकडे येतात ना एक राज्य सोडून द्यायचो. हे बरोबर नाही. लक्षात आलं का. त्यामुळं एक आम्हाला काय माहिती काय मुळात माझा काय आक्षेप नाही कोणावर. फक्त काय माहिती काय राज्य कारभार जर स्वच्छ ठेवायचा आहे तर ज्याच्यावर तुम्ही ईडी लावली किंवा ज्याच्यावर तेवढा आरोप केला त्याला तुम्ही सामील करून घेऊ नका. त्याला तुम्ही सत्तेत घेऊ नका. त्याला तुम्ही त्याची शिक्षा द्या ना. म्हणजे राजकारण शुद्ध होईल चांगलं होईल. आता आपण इकडे बघायला गेलं तर महापालिकेच्या मागं जे काही मार्केट आहे या मार्केटमधील हे जे काही सगळे विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांच्या सोबत आहे. काका नमस्कार. काय सांगाल. काँग्रेसच्या बाजूने. काँग्रेसच्या बाजूनं का हो. काँग्रेसचं सहकार्य चांगलं आहे आपल्याला त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंबा आम्ही राहणार. दादा नमस्कार. काय सांगाल काय विकायला बसलाय का आपण. काय सांगाल. काँग्रेस का बरं. भाजपमुळे सगळे धंदे शांत सगळी महागाई वाढल्या. काँग्रेस होतं तेव्हा असं नव्हतं. भाजप आल्यापासून सगळं महाग झाले. सगळी महागाई वाढल्या. आता देश पातळीला बघायला गेले तर मोठे निर्णय व्हायला लागले ते. आपण पहिल्यापासून काँग्रेसच आहे काँग्रेसलाच करणार. नमस्कार हो. बोला की. नाव कसं तुमचं. नाव इम्रान भगवान. काय सांगाल काय लोकसभा उद्याची जी काय निवडणूक लागणार तिथं महाविकास की महायुती आघाडी. हे महाविकास आघाडीच घे. कसा माहिती आहे काय कोल्हापूर शहराचा विकास होणं गरजेचं आहे. भाजप आल्यापासून काय व्हायला लागले माहिती आहे काय आता कसं डबरे बघितले कोल्हापूरच्या डबऱ्याची तुम्ही अवस्था बघताय कशी झाल्या. महत्त्वाचं काय विकास आहे. विकास व्हायला पाहिजे कोल्हापुरात. ते भाजपचं काय अजून दिसतच नाही त्यात. काँग्रेस होतं तर 4 पैसे मिळायचे लोकांना. 4 लोक मिळून खायचे. आता भाजप आल्यापासून आजची दिन कुठं आजची दिन आहेत. आजची दिन आहेत काय तुम्ही सांगा. आजची दिन आहेत काय नाही. आता यंदा नाही काँग्रेसच आहे. महाविकास आघाडीला 100% मतदान. तसं बघायला गेलं तर महायुती आघाडीमध्ये बरेच आता सगळे कोल्हापूर जिल्ह्यातले नेते सगळे एकत्र आले. मग नाही बरोबर आहे. याला येण्यासाठी काय हरकत नाही. मात्र विकास आहे नाही. विकास मुद्दा आहे. विकास व्हायला पाहिजे. शहरांचा जिल्ह्यांचा राज्यांचा विकास व्हायला पाहिजे. विकास होणं महत्त्वाचं आहे. या विकासासाठी तुमचं असं मत आहे की महाविकास आघाडी 100% करायला पाहिजे. कारण की आता इकडे ते कर्नाटकमध्ये बघताय तुम्ही तेलंगणामध्ये बघताय. आता गॅसचं बघितला. गॅस आता 400 रुपये होतं 2014 2013 2014 गॅस 400 रुपये होतं. आता किती झाले 1000 रुपये झाले. 1900 रुपये झाले गॅस. मग ते सर्वसामान्यांच्या खिशाला नाही कादरे लागायला हो असं व्हायला लागले ते. त्यामुळं काँग्रेसला आम्ही भाभी नमस्कार. काय सांगाल महाविकास आघाडी की महायुती आघाडी पाहिजे. महाविकासच आहे हो. मग काय सांगा की सगळं स्वस्त कुठं आहे. सगळं महागच झालंय की. मग आम्हाला रस्त्यावर बसून व्यापार करायची पाळी आली असती काय. हाय ते कार्डावरचं धान्य आम्हाला मिळत नाही. आम्ही व्याजानं आणून खायला लागले. मग आता काय आणून देतात घेऊ कुठं देतात. तुमचं काय लिस्टवर नाव नाही. तुमचं छिक्का नाही. तुमची सही नाही. किती हेलपाड्या मारायच्या त्या बावड्याला. हेलपाड्या मारून शेवटी व्याजाच आणून खायला लागलंय. मग आता हे सगळं स्वस्त करायचं सोडून महाग धंदा कुठला आहे हो. कुठं 1000चा कुठं 500चा 300चा. मग हिच्यात घर चालतंय कर्ज चालतंय. हे सगळं अवघडून बसलंय हो. असू दे येऊ दे भाजप येऊ दे तिच्याबद्दल काय नाही. हे काय तर स्वस्त पाहिजे. कुणीकडे तर जरा लक्ष द्यायला पाहिजे. असणाऱ्यांच्या हा घरात का नाही सगळं भक्कम आहे. नसणाऱ्यांच्या का नाही सगळं पोटावर पाय आले बघा. गरिबावर कोणावर लक्ष नाही आहे. काय गरीब मारायला लागला आणि श्रीमंत वरती यायला लागला आणि बिल्डिंग सगळं बांधून का नाही शहरांमध्ये आहेत. बरोबर आहे की नाही. मग गरीब कुठं जाणार सांगा मला. गरिबांना आता काय करायचं. गरिबांना काय करायचं होतं ते भाजप बघायला पाहिजे ना. निम्म तुमच्याच जाणार निम्म दिलं तर दिलं नाही तर आणि कुठं तर रस्ते काय करायला लागल्यात. मतदान करताय का. मतदान तर आम्ही करणारच की करतेच की मतदान. काय आता मतदान तर आम्हाला द्यायलाच पाहिजे हो. त्यासनी निवडून आल्याशिवाय तर कसं होणार. पण हिने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना.
हाय ते रस्त्यावर व्यापार करून बसायला लागलो आम्ही. आमच्या इकडे लक्ष नाही, काय नाही. हाय आमचे साहेब वळूंजी साहेब तिने आमचं लक्ष देतात, करतात. आमचं चाललंय कसं बी. बरोबर. बाकीचे कोण लक्ष द्यायला लागले? मत तुमचं आहे ते म्हणजे महाविकास आघाडीला. महाविकास. चाचा नमस्कार. काय बातम्या बघायला लागलाय? आता ते फुटलं किती अजितदादांचं पक्ष होतं ते आता मिळाले की अजितदादांना चिन्ह मिळालं, पक्ष मिळाला. शरद पवार गेले आता बाजूला. त्यांचे सगळं मोठं झालं. गरीबचे कोण चांगल्या करणार आहे? गरीबचे काय बरे आता मतं कुणाला टाकायची? महाविकास आघाडीला टाकायची का महायुती आघाडीला टाकायची? कोण चांगले काम करत त्यालाच घालणार आहे. कोण करते? कोण करतं कोणाला माहिती. तुम्हाला काय वाटते कोण करते चांगलं काम? आता 5 वर्षात बघायला गेलं तर मुख्यमंत्री सारखं बदलायला लागले आहेत. त्यांची खरेदी विक्री मोठी चालू आहे. गरीबाकडे कोणाचे लक्ष नाही आहे. काय म्हणलं? खरेदी विक्री मंत्र्यामध्ये विक्री चालू आहे आणि गोरगरीबांना लक्ष नाही आहे कोणाकडे. गोरगरीब कोणाकडे जाणार? गरीब राहिलाय. मोठे काय होत नाही ते. आमची परिस्थिती बघा काय. मतदान करताय का? मदत करताय की सर? करताय का? कुणाला आता यंदाच्या निवडणुकीत लोकसभेला कुणाला मतं करायची? आमच्या इच्छा आहे ते लाल झेंडा, लाल कोयता, ते बावटा त्यालाच करावं आमची इच्छा आहे. ते सगळे आपल्याला घेऊन चालतात. तेवढा विषय. या चला सर या. काका नमस्कार. कुणाला करायचं मतदान? अहो आता मतदान काय सगळी भेसळच आहे किती. आता मतदान काय करायचं? आता तो कुठं बिनकाम करता अन्न देतोय जरासं त्याला तरी म्हणायला पाहिजे, देतोय म्हणायला पाहिजे का नाही? अन्न देतोय ना तो बिनकाम करता. तेवढं एक तर गोष्ट चांगली करतोय, दुसरं कुठं काय? बाकीचं कुठं काय आहे? पुरात आलं गेलं हेलं. शेतकऱ्यांनी मापमध्ये शेतकऱ्याला काय माप नाही. माप झालं ते दुर्बलांचं नाही, सबलांचं. त्या 20-20, 40-40 शेतकऱ्यांचं माप झालं. गरिबांचं केव्हा अर्ध्या गुंटवाल्याचं माप झाले. त्याला केडर लावतात, सरकारी नोकरी हे हे दिलं म्हणतात आणि शेतकऱ्याला बदनाम करून सोडतात. बरोबर. दोन्ही सरकार. शेतकऱ्यांना तर कुणाच्या मागं राहायचं? राहूनच नाही. आणि ऊस पण लावून नये. तिने फॅक्टऱ्या बंद करून त्यांचं सगळ्यांचं ती कोण आहेत का नाही चालवितात ती तिकडली सगळी गोतावळ्यातच आहेत ती. त्या गोतावळा तो सहकारात असल्यामुळे तो नष्ट झाला पाहिजे एकदा सगळा. तर शेतकऱ्याचं भलं होणार आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत मत हे राष्ट्रीय आपण आहे म्हणून केलंच पाहिजे. मत हे दिलं पाहिजे. मग ते सद्विवेक बुद्धीला ज्याला पटेल त्याला ते करत. आम्ही आत्ता सध्या तरी म्हणतोय आम्हाला फुकटचं ते धान्य कुठंतरी देतोय केंद्रातनं. आम्ही त्याचं ऋणी आहे बीजेपीला. आम्ही त्याचं ऋणी आहे का? तर फुकटचं खातोय आम्ही. किंवा आणि कुठं त्यानं 5 वर्ष देतो देतोय का नाही ते बी आम्हाला माहीत नाही. पण दिलं तर ते ऋण आहे आमचं. ते ऋण आम्हाला फेडलं पाहिजे. आणि बाकीच्यांचं काय आहे? शरददादा पण चांगले होतेच नाही असं नाही. कोल्हापूरवर सगळा सहकाराचा, राष्ट्रवादीचा काँग्रेसचा पगडा आहे सगळा. बरोबर. ह्याच्यात असून तिने घराणशाहीवर काहीच केलं नाही. ग्रामपंचायतीपासून वरपर्यंत बघा तुम्ही सगळं त्यांचंच असणार. त्या गल्लीत बोळात बिळात सगळं. आणि ह्यांच्यातनी आमच्यात नुसती भांडणं लावायची सगळ्यांनी. आज निकाल लागलाय. चिन्ह असेल, पक्ष असेल, अजितदादांना गेलं. हे अजितदादांना गेलं तर ते त्यांचं राजकीय ह्याच्यात ते काय असं चालायचंच. ते काय ते संख्याबळ हे आहे ते आहे ते त्यांचं त्यांच्यावर चालायचंच. पण शेतकऱ्यांच्या हितासाठी ते बी सरकार नाही आणि हे बी सरकार नाही. अजितदादा सत्तेत होता तो 135 रुपये दुष्काळ काढला. आता त्यांच्यात जाऊन बसलाय. 3,950 दुष्काळ काढला आणि मागणं व्याजाचं पैसे सगळं परत घेतलं. माझं 50,000 माफ व्हायचं बाकीच्या सरकारी नोकऱ्यांनी मिळतंय आणि माझ्यासारख्याला अर्धा एकरवाल्याला मिळत नाही. का? तर मी पेन्शनर आहे म्हणून. आणि दुसरा पेन्शनर आहे त्याला मिळतंय. ते कसं मिळतंय तिने सांगावं देणाऱ्यांनी. योग सरकारी नोकर आहे त्याला मिळतंय, मला मिळत नाही. मी अर्धा एकरवाला. येणाऱ्या उद्याच्या निवडणुकात कोल्हापूरकरांनी कुणाच्या मागं राहायचं? आता इतरांचं मी काय सांगणार? माझ्यापुरतं मी तुम्हाला सांगितलं की इतरांचं मी मत कसं सांगू शकतो? त्या जाता गेलं त्याचं मत मी सांगू शकतोय का? माझ्यापुरतं मी सांगितलं ना माझं त्याचं कर्ज आहे ते मला ऋण त्याचं फेडायला पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे त्यांची प्रतिक्रिया जर का बघायला गेलं तर बीजेपीच्या स्टँडमध्ये प्रतिक्रिया आहे. अजून सुद्धा इथं लोक आहेत. या दादा नमस्कार. असे ते थांबा की बसा तुम्ही बसा की चालू. महाविकास आघाडी की महायुती आघाडी येणारी जी काही उद्याची लोकसभा निवडणूक आहे त्याच्यात आपण कुणाच्या मागं? काँग्रेस का हो? भाजप नाही बरोबर. भाजप नाही आहे. भाजप नाही बरोबर. नाही बरोबर.
काय म्हणतात? नाही नाही काँग्रेस बरोबर सांगितलं. बरोबर सांगितलं. काँग्रेस येणार की येणार? कारण काँग्रेसनं आधी काम चांगलं केलेलं आहे. हां. आता भाजप आल्यापासून आम्हाला जरा बी का नाही गरिबांचा विचार करत नाहीत, काय नाहीत, फक्त आपलं विचार करतात, आपलं पोटं भरून घेतात. सर्वसामान्य माणूस कुठं जायचं. काँग्रेस कुठं कसं आहे, काँग्रेसने सगळं केले, गोरगरिबांचा विचार करत होते, म्हणून आम्ही काँग्रेसला मतदान करणार. होय काँग्रेसला करणार. काँग्रेसला मतदान करणार. काँग्रेसला मतदान करणार. हे विक्रेते आहेत, या विक्रेत्यांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्यात, रिक्षावाल्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यात, अजून स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात. तर या निवडणुकीमध्ये आपण कुणासोबत, महाविकास आघाडीसोबत की महायुती आघाडी? मोदीच बरोबर आहे. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. महायुती आघाडीसोबत. महायुती आघाडी. का बरं? काय बरेच काम चांगलं केले तिने म्हणून, आणि भ्रष्टाचार फारसा नाही आहे, भ्रष्टाचार कमी आहे, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. दादा नमस्कार. काय सांगा? बरोबर आहे. मोदी सध्या कामं चांगलेली आहे, त्यामुळं महाविकास आघाडीचं चांगल्या प्रकारे हे आहे. नमस्कार दादा. येणारी जी लोकसभेची निवडणूक आहे यामध्ये आपण कुणासोबत, महाविकास आघाडी की महायुती? महाविकास. का बरं? राहुल गांधींना चान्स एकदा देऊन बघायला पाहिजे, त्यांच्याकडून कसं बघायला. हा आता एक मुद्दा आहे. का बरं? कशासाठी? काय म्हणतात? अहो त्यांची कार्यपद्धती काय, आधी 10 वर्षांची बघितली की हां ह्याने नको तिकड्या लोकांचं वळवून मन टाकलेलं आहे. हां. जे मुख्य मुद्दा जे लोकांच्या दररोजच्या जीवनाशी जे आधारित आहे तिकडे यांचं काय लक्षच नाही. हां. उदाहरणार्थ आता गॅस 1100 रुपयाला गेला आहे. सर्वसामान्य लोक खेडेगावातले बैल असतात तर अक्षरशः मेटा कुठेला किती मिळगत आहे. आणि सगळ्याच पेट्रोलचे दर वाढल्या. त्यावेळेला काय मोदींनी सांगितलं तर पेट्रोल 50 रुपये करीब पेट्रोलचे दर उतरूया. सगळे तिने जे सांगितलं होतं ते सगळं खोटं सांगितलं. आणि एक ठराविक गोष्टीकडे लक्ष, 370 कलम, राम मंदिर अशा गोष्टीकडे लोकांचं लक्ष वळवायचं आणि मतं घ्यायची, एवढं त्यांचा कार्यक्रम चालू आहे. बाकी सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी जे काही निगडीत आहे त्याच्याबद्दल काय नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जातीवाद भडकवल्यात. हे जे येणारं हे आहे आता परिस्थिती सगळी जातीवादाच्या कडे जाण्याचं सगळं लक्षण दिसालं आहे. त्यामुळं आता राहुल गांधींच्यासारखं धर्मनिरपेक्ष काँग्रेसचं सरकार येणं गरजेचं आहे. 5 वर्षासाठी त्यांना देऊन बघावं असं माझं प्रामाणिक मत आहे. दादा नमस्कार. आणि नुसतं पंतप्रधान म्हणला तर सर नरेंद्र मोदी आम्हाला पसंत आहे, तसं काय नाही. पण बाकीचं राजकारण चाललं हे बरोबर नाही. जातीय राजकारण सगळीकडे चालू आहे. काय त्यात मजा नाही हो. सामान्य माणसाला विशेष त्यात रस काय राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही काय फक्त पंतप्रधान फक्त मोदीला बघतोय. मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? मुख्यमंत्री काय आता कोण महाविकास आघाडीचा होईल तो. आम्हाला महायुतीची काय देणं घेणं नाही. तर महायुतीकडे बीजेपी आहे ना. जे भ्रष्टाचार करतात त्यांना आपल्या पक्षात घेतात. आणि ते कसला मग भ्रष्टाचार नाही. ते म्हणतात ना वॉशिंग मशीन निघाले म्हणून आता ते काय खरं नाही हो. काय करायचं जनतेची पसंत काय करायचं आता? काय करायचं ते करू द्या. आपल्याला काय आम्ही काय मतदान करताय का? हा मतदान करते की हां. काय आमचं मतदान आहे सगळं बघायचं. जो चांगला उमेदवार असेल त्याला द्यायचं. भाभी नमस्कार. काय सांगाल? काय बोलायचं? निवडणूक लागणार आहे आता. मग ह्या निवडणुकीमध्ये मत कुणाला टाकायचं? मुख्यमंत्री कोण पाहिजे? आता कोण आहे ते बघा, आम्हाला काय माहित हो ते. आता एकनाथ शिंदे आहे, त्याच्या अगोदर उद्धव ठाकरे होते. तुम्हाला काय वाटतं की मुख्यमंत्री कोण पाहिजे? पहिला आहे तेच पाहिजे. पहिला आहे तेच पाहिजे हां. म्हणजे काय हो, ते मुख्यमंत्री कोण झाला आम्हाला काय फरक पडतो म्हणा, आम्हाला राबायला लागते. होय राबायला पाहिजे, राबल्याशिवाय काय नाही. गॅस झालंय महाग, 1100 रुपये. गरिबाने काय करायचे, मिळून घालायच पाहिजे की. आमचं काहीतरी करा, सगळं स्वस्त करा जरा. स्वस्त करेल त्याला मग टाकणार काय? टाकणार की टाकणार. होय. काय वाटतंय सोबत? आम्ही काय सांगू शकत नाही याबद्दल. मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? मुख्यमंत्रीसाठी अजून कोण दावेदारच नाही तर तसला. हां ठीक आहे. त्या हिशोबानं दुसरा कोण तर असेल तर नवीन चेहरा बघायला मिळाला तर बरं होईल. नवीन चेहरा असावा का? आता आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा नाही? आता काहीच अपेक्षा नाहीत कोणाकडून.